आज आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुसीत असे उकडीचे मोदक। गणपती बाप्पाला प्रिय असणारे मोदक। उकळ कशी काढावी यापासून सोपी सोपी टिप्स सोबत बघणार आहोत। आणि मोदकावर आहे तुपाची धार आणि मोदक झाला आहे किती तयार। तर उकडीच्या मोदकाचं साहित्य दिलेलं आहे। त्यानंतर मी इथे घेणार आहे 2 वाटी असं पाणी। कढईला गरम केलं होतं, 2 वाटी पाणी टाकलं। त्यानंतर पाऊण वाटी असं दूध घेतलेलं आहे। पाऊण वाटी ऐवजी 1 वाटी घ्या, त्यापेक्षा जास्त नका घेऊ। आणि ते पाण्याला आणि दुधाला उकळ आलेली आहे। 2 वाटी असं तांदळाचं पीठ, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊया उकळत्या पाण्यामध्ये आणि याला छान ढवळून घेऊया। ढवळता ढवळता मी तुम्हाला एक सांगेल की इथे ना चम्मचचा वापर करा। चम्मचची जी पाठ असते ना त्यांनी ना जे गोळे आहे ते मळायला म्हणजे त्यातले गोळे असे प्रेस करायला बरं पडतं। म्हणजेच आतमध्ये पर्यंत पाणी जाणार आणि दूध जाणार आणि उकळ परफेक्ट निघाली ना तर छान असे मोदक बनणार। मी पण 3 ते 4दा करून बघितल्यानंतरच हा व्हिडिओ पोस्ट केला आहे। आणि यासाठी ना एकदम सुगंधित तांदूळ हवेत आणि सुगंधित तांदूळ नसेल तर विकतचं पीठ सुद्धा घ्या। 10 मिनिटं झाकून ठेवूया उकळला। आणि इथे 1 नारळ घेतलं होतं, त्याला काढून घेतलं। माझ्याकडे विळी नसल्याच्या कारणाने मी मिक्सर मधून फिरवून घेणार आहे नारळाला, म्हणजेच या खोबऱ्याला। आणि फिरवल्यानंतर काय आहे ना, हे बघा याचा किस रेडी झालेला आहे। छान असा किस होतो। काही गरज नाही आहे विळीनी खूप वेळपर्यंत करायची। आणि इथे मस्त कढई गरम झाली आहे, त्यामध्ये 2 चम्मच असं मी तूप घालणार आहे। आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये घालत आहे अर्धा चम्मच असं खसखस। खसखसाला मस्त तडतडू देऊया। हे बघा छान तडतड करत आहे। आणि बाजारमध्ये खूप सारे पीठ अवेलेबल असतात, त्यामुळे तिथलंच पीठ घ्या आणि उकळ काढा। छान असे सुगंधित पीठ मिळतात। त्यानंतर 2 वाटी इथे किसलेला नारळाचा किस, हे बघा। आणि छान 2 ते 3 मिनिटं असं मस्त परतून घेऊया। याला मीडियम टू लो आचेवर परता, म्हणजेच काय आहे ना व्यवस्थित हा खोबरा किस आहे जो त्याचा कच्चेपणा जाईल। मी नेहमी सांगते की मीडियम टू लो आचेवर करायचं। आणि यामध्ये काय करायचं, आता थोडं दूध घालायचं, कारण आपण मिक्सर मधून काढलेला आहे आणि याच्यात रसरशीतपणा यायला हवा, म्हणून आपण थोडं दूध घालणार आहोत। तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण दूध घाला। मस्त असं रसरशीतपणा येईल, एकदम सॉफ्टपणा ज्याला म्हणतो ना सारणाला ते येईल। अर्धा वाटी मी इथे गूळ घातलेला आहे, पाऊण वाटी गूळ घातला तरी चालेल। हे परफेक्ट प्रमाण आहे, जास्त गोड पण नाही आहे आणि जास्त म्हणजे बिलकुल असं एकदम गोड नाही, एकदम फिकं नाही असं आहे। पण जास्त हवा असेल, कुणाकुणाला जास्त लागतं, थोडंसं जास्त टाका। तर इथे काय आहे ना, मी जायफळ घेतलं आणि जायफळला मस्त किसून टाकणार आहे। पारंपरिक पदार्थामध्ये जायफळ तर झालंच पाहिजे। आणि मस्त जायफळ टाकल्यानंतर थोडं टाका, जास्त नका टाकू। आणि आता अर्धा चम्मच अशी वेलची पूड टाकलेली आहे। वेलची पूड तर आपला आवडीचा म्हणजे हे आहे, मस्त त्याने काय होते ना सुगंध छान येते। आणि परतून घेऊया। बघा गुळ पण परफेक्ट आहे, वेलची पूड छान टाकली गेलेली आहे, जायफळ आहे आणि दुधाचा रसरशीतपणा आहे। सारण वेगळं ठेवूया आणि आपण उकळ काढलेलं जे तांदळाचं पीठ आहे ते इथे घेऊया परातीमध्ये। आता मी म्हणजे पूर्ण मळताना जास्त वेळ व्हिडिओ नाही करणार, कारण काय ना खूप लांब असा व्हिडिओ होईल। आता काढून घेतलंय बघा, याच्यामध्ये उकळ जी 10 मिनिटं झाकून ठेवली होती तरी पण त्यामध्ये जे उकडीचं हे आहे ते आहे। तिथे ना मी थोडंसं काय केलं ना, वाटी किंवा मग तुमच्या घरी जर गळवा असेल ना तर गळव्याने प्रेस करा। नंतर मग थोडं थंड झालं की हाताने प्रेस करा। बरोबर इथे छान असं हाताला एकदम मळून, म्हणजे हाताने छान असं मळा, तळ हाताने मळल्यानंतर छान प्रेस होईल। आणि प्रेस झाल्यानंतर 2 बाजूला गोळे करा, कारण हे जास्त आहे, म्हणजे मला गणपतीला दाखवायचे होते आणि किती मोदक होईल ह्याची पण आयडिया नव्हती, म्हणून जास्त सारण घेतलं होतं 2 वाट्यांचं। तुम्ही 1 वाटी घेतलं तर 1 वाटीचं प्रमाण त्याचं अर्ध करा। आणि आता गोळा करून घेऊया। आज मी पारी न लाटता म्हणजे पारीचे न करता एकदम साच्यामध्ये करणार आहे। हे चॅलेंजिंग आहे, याला असं
प्रेस करायचं मुठी सारखं आणि याच्यात टाकायचं. साच्यामध्ये करत असताना जेवढं कमी पीठ टाकता येईल तेवढा कमी पिठाचा वापर करायचा. कारण मला बऱ्याच मैत्रिणी माझ्या सांगत होत्या की नाही नाही साच्यामध्ये टाकलात ना तर जास्त पीठ लागतं आणि सारण कमी लागतं, गोळवा कमी येतं. म्हणून मी आज हे ट्राय केलं होतं. पण माझं कसं झालं, मी यातलं ना सारण थोडं थोडं काढत गेली. काय करायचं, थोडं 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 सारण नाही, सॉरी, हे जे पीठ आहे तांदळाचं ते काढत गेली. म्हणजे जे बनवलेलं आहे त्याला काढत गेल्यामुळे काय होईल ना, जेवढं पाहिजे तेवढं त्यामध्ये ठेवायचं आणि बाकीचे अननेसेसरी काढून घ्यायचं आणि असं करून घ्यायचं. आणि बरोबर आतमध्ये दाबल्यानंतर पुन्हा ना सारणाला, खोबऱ्याच्या सारणाला मुठीसारखं करायचं. जास्तीत जास्त सारण भरता येईल याची कोशिश करायची, कारण सारण जास्त असेल तर पीठ आपल्याला लागणार नाही म्हणजेच. आणि आता मस्त असं दाबून दाबून भरायचं, फाटणार नाही मोदक याची मला खात्री आहे. कारण मी आतमधलं जे पीठ आहे ते थोडं थोडं काढलं, जेवढं हवं आहे तेवढं बघून घेतलं, कारण मला आतमधलं दाखवता येणार नाही. आणि आता इथे पॅक करत आहे. आणि पॅक केल्यानंतर काय नाही, इथे चांगलं दाबायचं, इथे म्हणजे असं पूर्ण सारणाला दाबायचं. आतमधलं सारण दबल्या गेलं पाहिजे, चारी बाजूनं पीठ लागलं गेलं पाहिजे. थोडा छोटासा गोळा घेऊन याला पातळ पातळ करायचं असा गोल, आणि इथे इथे लावायचं आणि पुन्हा दाबायचं. पुन्हा जेव्हा दाबून घ्याल ना तेव्हा अगदी आतमध्ये हे सारण प्रेस होईल, आणि जेव्हा हे प्रेस होईल ना तेव्हा मोदक व्यवस्थित बसेल. आणि आता बघा मी ओपन करणार आहे. बिलकुल पिठाचं प्रमाण जास्त नाहीये, एकदम कमी आहे. आणि तरी पीठ जास्त वाटत असेल तर आता बघा इथे हे टोक करते ना, मी तुम्हाला दाखवलं नाही, पण हे टोक करताना ना थोडं याच्यातलं वरचं पण सारण काढून घ्यायचं, म्हणजे काय ना पीठ कमी कमी होत जाईल, पीठ मोदकाला गोडवा येईल. आणि असं दाबून घेतल्यानंतर टोक केल्यानंतर मोदक झाला आहे रेडी. त्याचप्रमाणे दुसरा मोदक सुद्धा आपण रेडी करूया. मी हे 2 मोदक दाखवले आहे, मी पूर्ण मोदक नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल. आणि बघा असं प्रेस करायचं, जास्तीत जास्त सारण घालण्याचा प्रयत्न करायचं आणि असं पुन्हा असं करून घ्यायचं, पुन्हा असं दाबून घ्यायचं आणि मोदकाला प्रेस करायचं. ही सोपी पद्धत आहे, खरंच सांगते ही खूप सोपी पद्धत आहे. खूप कमी पीठ आणि जास्तीत जास्त सारण टाकता येईल. आणि छोटा गोळा केल्यानंतर इथे फक्त व्यवस्थित दाबता आलं पाहिजे, म्हणजेच व्यवस्थित प्रेस करा याला. अगदी पहिल्यांदा जरी मोदक तुम्ही रेडी करणार असाल तर तुमचा मोदक बिघडणार नाही. हे प्रमाण घ्या, याच प्रमाणे करून बघा, मी खरंच सांगते कुठलंही बिघडणार नाही. आणि त्याचप्रमाणे वरती टोक करा, टोकावरचं काढून घ्या, पुन्हा टोक करा, टोक करा, टोकावरचं जे हे आहे ते काढून घ्या आणि पुन्हा टोक करा. त्याआधी हेमा कुकिंग क्रिएशन मध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि यावर केळीचं पान टाकून घेतलं आहे. ही एक चाळणी आहे, तुम्ही तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यात टाका. आणि एक एक करून मोदक टाकूया इथे. आता मोदकाला किती वेळ पर्यंत वाफ द्यायची, वाफच आहे ना हे, उकडीचे मोदक म्हणजे वाफच आहे. तर याला ना 15 मिनिटाच्या वरती वाफ द्यायची नाही, 12-13 मिनिटं झालेत तरी चालेल, पण त्याच्या वरती नाही. मी काही काही हाताने पण केले होते आणि माझ्या मुलानं केला होता एक, त्यामध्ये तो वाकडा तिकडा पण झालेला आहे. तर 21 मोदक मला न्यायचे होते, मी 2 भागांमध्ये याला उकडलेले आहेत, तेवढं मी तुम्हाला दाखवणार नाही. इथे ना मी काय ना विसरली होती केसर लावायला, केसर लाव, केसर लावा, केसर लावा, तर केसर लावायला विसरली होती. तर केसर असेल तर लावा, नको असेल तर काही गरज नाही आहे. म्हणून सांगते, पहिल्यांदा जरी तुम्ही उकडीचा मोदक करणार असाल, हे असं प्रमाण केलं तर तुमचा मस्त मोदक होईल. हे बघा मस्त असं मोदक झालेलं आहे. केळीचं पान नसेल तर काही हरकत नाहीये. हे बघा मोदकाला छान उकळी आले आहे आणि मोदक झाले आहे रेडी. आणि मस्त असं तुपाची धार टाकूया. उकडीचा मोदक आहे तर तुपाची धार ही हवीच. तर हे बघा, शक्यतोवर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पूर्ण बघितला तरच उकडीचे पारंपरिक मोदक तुम्ही करू शकाल आणि हे खायला खूप छान लागतात. मी विदर्भातली आहे, माझ्याकडे बनत नाही, पण हे मी बनवून बघितले, खूप छान असे लागतात. तर भेटूया आपण नवीन नवीन रेसिपी सोबत. त्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.